डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा लढा कशासाठी? बाबासाहेबांची कमान झालीच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा कमान आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. बाबासाहेबांची कमान झालीच पाहिजे. बाबासाहेबांची कमान झालीच पाहिजे. कोण म्हणते देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेबांची कमान झालीच पाहिजे. जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. नाही कुणाच्या बापाची. नाही कुणाच्या बापाची. घेतल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. झालीच पाहिजे. कोण म्हणतोय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतोय देत नाही? घेतल्याशिवाय झालीच पाहिजे. आगे से तेरे पालकमंत्री कमान झालीच पाहिजे. वाघापूरची कमान झालीच पाहिजे. आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. प्रशासनाने संविधान 2004 ची अंमलबजावणी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. वैभव कांबळे, वाघापूर गावामध्ये गट नंबर 2 मध्ये 3 गुंठे स्मशानभूमी, 9 गुंठे तलाव आणि 27 गुंठे पड अशा नोंदी महसूलमध्ये आहेत. तर 2004 साली गावामध्ये क्रीडांगण करण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर दलित समाजाने त्याला त्या ठिकाणी आपण विरोध केला, कारण आमची स्मशानभूमी आणि तळे आहे आणि त्या तळ्यावरती आपली खाली 12 ते 15 एकर शेती त्या तळ्यावरती अवलंबून आहे. पण प्रस्ताव आल्यानंतर गावात सामंजस्य भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी सपाटीकरण गावाने केलं, कोणत्याही प्रशासनाची परवानगी न घेता. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची कमान करण्याचा प्रस्ताव आमच्या समोर आला आणि आम्ही तो प्रस्ताव मान्य केला आणि त्या ठिकाणी सपाटीकरण झालं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2013, 2015 आणि 2025 ग्रामसभेमध्ये ठराव झाला असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होऊ लागलाय आणि बाबासाहेबांच्या नावासाठी गावानं आमच्यावर बहिष्कारासारखं कृत्य केलं. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन अमृत महोत्सवी वर्ष साजरं होत असताना बहिष्कारासारखं कृत्य पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होऊन गावानं विरोध केलेला आहे. आणि आमची प्रशासनाकडे मागणी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान व्हावी आणि यासाठी जो 26 जानेवारी 2004 चा ठराव झालेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही कलेक्टर आणि सीओ साहेबांच्याकडे निवेदन दिलं. पण सीओ साहेबांनी डेप्युटी सीओनी सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीचा आदेश आपल्याला दिला की 5 मे 2004 ला एक शासन निर्णय झालेला आहे, कोणत्याही महापुरुषाचं नाव देण्यास मनाई आहे. शासन निर्णय आम्हाला मान्य आहे, पण त्याच्यापूर्वीच 4 महिने अगोदर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा ठराव झालेला आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी. त्याच पद्धतीने गेल्या 5-7 महिन्यापूर्वी बेडगे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान उभी राहिली. मग त्या ठिकाणी होऊ शकते. बेडगे महाराष्ट्रातीलच गाव आहे, मग वाघापूर गावामध्ये बाबासाहेबांची कमान का होऊ शकत नाही? प्रशासन तर एकच आहे, राज्य तर एकच आहे, मग बाबासाहेब आंबेडकर नावाला विरोध कोल्हापूर जिल्ह्यातच का? आणि प्रशासनाची भूमिका आम्हाला कुठेतरी बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणारी अशी आम्हाला प्रशासनाची भूमिका म्हणावी लागेल. कारण गेली 6-7 महिने आम्ही दाद मागतोय, पण प्रशासन आम्हाला दाद देत नाही. आणि आम्ही ही मागणी घेऊन वाघापूर पासून नागपूर पर्यंत पायी लॉंग मार्च काढत होतो या मागणीसाठी. आणि आम्ही लहान मुलांच्या पासून ते वयोवृद्ध आणि अपंग सर्व आम्ही समाजांना घेऊन 500 ते 700 लोकांना आम्ही पायी लॉंग मार्च काढत नागपूर अधिवेशनाकडे जात आहोत. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की ज्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या कमांडला विरोध होतोय, एक तरी बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्या ठिकाणी उभा राहील, नाही तर शासनानं आमचं पुनर्वसन करावं. ज्या गावात बाबासाहेबांची कमानी नाही तिथं आम्हाला राहायचं नाही, अशा पद्धतीची भूमिका आमच्या समाजाने घेतलेली आहे. आमची कळकळीची विनंती आहे की प्रशासनाला त्या ठिकाणी बाबासाहेबांची कमान व्हावी आणि 2004च्या ठरावाची अंमलबजावणी करत त्या संविधान सभेनं दिलेल्या ग्रामसभेनं जो ठराव केलेला आहे त्या सभेच्या अंमलबजावणी करून बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्या ठिकाणी उभा राहावी एवढीच आमची मागणी आहे. रमेश कांबळे, मी वाघापूरची रहिवासी आहे. ज्या गावात बाबासाहेबांची कमान लागत नाही तिथं आम्ही जाईत नाही, हे आमचे हे आहे. किती वर्षापासून चालू आहे हे? तुम्ही आता घरदार सोडून इथपर्यंत आलाय, आता पाठीमागे काय कमान लागल्याशिवाय जाणार नाही म्हणताय, मात्र बाकी पाठीमागे त्यांचं काय?
पाठीमागे आम्ही कुलप घालूनच आलो, पोरं संघ घेऊनच आलो. पाठीमागचा नागपूर पर्यंत जाणार. तिथं जर न्याय मिळत नसेल आम्ही परत वाघापूरला जाणार नाही. जोपर्यंत कमाल लागत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. पालकमंत्री तुमच्यातले आहेत, पालकमंत्री आमचं दखल घेईना झाल्यात. पालकमंत्री झोपल्यात. किती वेळा त्यांच्याकडे गेलाय, किती वेळा निवेदन दिले तुम्ही? झालं आता 7 महिने झाले आमचं बापा घरदार सोडून सारखा एरजाऱ्या घालायच लागल्यात. ते दाद घेणं झाल्यात म्हटल्यावर आम्ही आता चाललो. गावातल्यांचं काय मत आहे? कारण तुमच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकला होता, काय काय झालं? गेले 7 महिने झाले बहिष्कार टाकलेला आहे. दुकानातला माल पोलिसांनी येऊन सांगितल्यावर म्हणजे माल द्यायला त्यांनी चालू केला, परंतु आम्ही तिथनं दुकानातला आम्ही माल घेत नाही. आम्ही बाहेरूनच आणून आम्ही आता 7 महिने झाले चालवायला लागला. आणि बहिष्कार टाकला. आता कमान नाही झाली तर पुढे काय करणार आहे? कमान ही लागलीच पाहिजे. लागल्याशिवाय आम्ही मागे जाईत नाही. नाहीतर मग आम्हाला कुठंतरी जागा देऊ देत आम्ही थांबतो, राहतो तिथं.